तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज इतका सुंदर योग विद्यार्थी साहित्य समितीमुळं आपल्या बरोबर घडतोय. तुम्ही जी आता फिल्म पाहिली ती सगळ्यांनी मनपूर्वक ऐकली का? त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी शिकत होते, त्याच्यामध्ये विद्यार्थी जे काही इथं पुण्यामध्ये येत होते, त्यापैकी मी पण 1996 ला असंच ग्रामीण भागात इथं आलो आणि माझी आई मोलमजुरी करायची, शेतमजुरीचं काम करायची, दुसऱ्याच्या घरात काम करून उदरनिर्वाह करायची. मग अशा आईचा मुलगा इंजिनियर होऊ शकतो, पुण्यात कसं येऊ शकतो, पुण्यात यायला पैसे नाहीत. तर अशा परिस्थितीत जर आपली स्वप्न पूर्ण करायची असेल तर या वास्तूने आम्हाला सहारा दिला आणि 1996 ते 2000 मी इथून शिवाजीनगरवरनं इंदिरानगरचं जे VIT कॉलेज इंजिनिअरिंगचं तिथनं इंजिनियर झालो. 2000 साली ज्यावेळेस इंजिनिअरिंगची पदवी मला मिळाली त्यावेळेस आता तू जसं सांगितलं की मोठं इंजिनियर व्हायचंय, काम करायचंय, तसं मला सगळ्यात आधी माझ्या आईची फाटकी साडी बदलायची होती. सगळ्यात आधी मला माझं घराला थोडंसं एक चांगलं स्वप्न द्यायचं होतं आणि मग ते सगळं सुरू झाल्यानंतर गेल्या 4 वर्षापूर्वी मग मी माझी स्वतःची कंपनी टाकली. आणि आता ते सगळं झाल्यानंतर काय करायचं? जसं आता ज्योतिताईंनी खूप चांगला प्रश्न विचारला की तुमची स्वप्न काय आहेत पुढची. तर ही स्वप्न पाहण्याची दृष्टी म्हणजे मी ज्यावेळेस समितीमध्ये आलो त्यावेळेस एक स्वप्न पाहिलं होतं की पहिल्यांदा आपण इंजिनियर व्हायचं. इंजिनियर झालं त्याच्या अगोदर की हे सगळं आधी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी इंजिनिअरिंग एवढे मार्क्स पाडायचे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग पुढे आपलं एक स्वप्न होतं की उद्योजक व्हायचं. पण ते उद्योजक होण्यासाठी जी काही पूर्वतयारी होती, जे काही सगळ्या गोष्टी संचित करायचं होतं ते मी करत गेलो. आणि 2022 ला मी माझा स्वतःचा व्यवसाय या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये आणला. आणि मग नंतर व्यवसाय कुठला करायचा की आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा समाजाला सुद्धा उपयोग व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं मी सगळ्यात जास्त प्रायोरिटी युवकांना देतो. कौशल्य शिक्षणामध्ये तंत्रज्ञान कसं वापरता येईल. जसं आता सरांनी सांगितलं की सिम्युलेशनचं उदाहरण दिलं. सिम्युलेशनमुळे आपल्याला काय साध्य होऊ शकतं. तर सगळ्यात सुंदर उदाहरण तुम्हाला क्रिकेट पाहता का तुम्ही? किती लोक क्रिकेट पाहतात? त्यामध्ये थर्ड अंपायरचा रोल काय असतो? कशासाठी? काय देण्यासाठी? डिसिजन देण्यासाठी. पण मग अंपायर असतो ना तिथे, बोला. थर्ड अंपायर काय करतो? डिसिजन घेतो. हा बोल बाळा. बर, तो व्हिडिओ झाला. LBW बोल. ओके. तर हे जे थर्ड अंपायरचा डिसिजन असतो LBW चा, त्याच्यामध्ये अंपायरला दिसत असतं तरी पण तो शुअर शॉट नसतो की हे काय झालं. मग वाऱ्याचा वेग किती होता, चेंडूची वजन किती होतं, त्याची ती ट्रिग्नोमेट्री काय आहे, तुम्ही हायपरबोला, पॅराबोला किंवा चेंडूचा टप्पा कसा आहे, तिथली जमीन कशी आहे, या सगळ्याचं एक मॅथमॅटिकल मॉडेल केलं जातं. आणि त्या मॉडेलवरनं आपण जसं म्हणतो की जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही, तंत्रज्ञानाला भविष्यातलं कळतं, तसं मॅथमॅटिकल मॉडेलिंगने हे सगळं सहजसाध्यपणे चेक करता येतं की स्टंपची हाईट किती आहे, बॉलचा वेग किती आहे, त्या बॉलरनी कुठल्या अँगलने तो बॉल सोडलाय. आणि या सगळ्यांचं मॅथमॅटिकल सायन्स मॉडेल करून डिसिजन घेतलं जातं आणि त्या डिसिजनच्या आधारे त्याला आउट किंवा नॉट आउटचा निर्णय दिला जातो. तसंच जर तुम्ही सिम्युलेशन तंत्रज्ञान, माझ्या कंपनीचं नाव काय आहे? सिम्युसॉफ्ट, सिम्युलेटिंग सक्सेस. त्यामुळं जर महागडे रोबोट असतील, महागडे ड्रोन असतील, महागडे किट्स असतील, तर हे आपण कसं घरी जाऊन प्रॅक्टिस कशी करणार? आता तुम्हाला मी इथं शिकवलं, पण तुम्ही घरी जाऊन कशी प्रॅक्टिस करणार? तर आम्ही तुम्हाला एक लिंक देऊ. त्या लिंक वरती याचं सगळे सिम्युलेटेड मॉडेल्स आहेत. तुम्ही अगदी वायर कुठली घ्यायची, सेन्सर कुठला घ्यायचा, त्याला तो जोडायचा कसा, हे सगळं तुम्ही रांगोळी काढल्यासारखं घरी जाऊन सिम्युलेशन करू शकता. आणि ते सिम्युलेशन झाल्यानंतर कशा पद्धतीने तो बजर वाजेल का, सेन्सर उडेल का, करंट जास्त झाला तर काय होईल. त्याच्यामुळे जे थर्ड अंपायरला कळत नाही, जे आपल्या तिथल्या लोकांना पटकन हार्डवेअर शिवाय कळत नाही, ती गोष्ट सिम्युलेशननी शक्य होते. नंतर कम्प्युटर एडेड डिझाईन, मला एखादी गोष्ट डिझाईन करायची, हा माहिती आहे, हा सगळा डिझाईन करायचा आहे, याचं एस्थेटिक कसं असेल हे सुद्धा तुम्ही सिम्युलेशन मध्ये शिकू शकता.
आपण ड्रोन सिम्युलेटर आणलाय. सरांनी मगाशी सांगितलं की आपण पायलट विमान 10-15 कोटीचं विमान कसं आपण डायरेक्ट हातात देणार, तर त्याच्यासाठी पॅनल कुठले आहेत, कशा पद्धतीने त्या सगळे ऑपरेट करायचं, तर ते ड्रोन पण आणणार आहे ना आपण सृष्टी. तर इथं ड्रोन पण आहे, तुम्हाला ड्रोन बनवायला पण मिळेल, ड्रोन उडवायला पण मिळेल आणि ड्रोन व्हर्च्युअली म्हणजे सिम्युलेशन मध्ये सुद्धा तुम्हाला तो ड्रोन उडवायला मिळेल की जेणेकरून 80% तुमची प्रॅक्टिस सिम्युलेशन वरती होईल आणि 20% तुम्ही हार्डवेअर वरती कराल. मग तुम्ही स्वतःचा सुद्धा एक ड्रोन बांधू शकता. इथे जे काही सगळे किट्स आहेत, इथं रोबोट आहे, रोबोटवर सुद्धा आता प्रत्येकाला आता एक 7-8 लाखाचा रोबोट आहे, प्रत्येक जण अफोर्ड नाही करू शकणार. मग आम्ही काय देऊ तुम्हाला, एक लिंक देऊ, त्या लिंक वरती त्या रोबोटची सगळी प्रतिकृती असणार. मग त्या रोबोटचा ऍक्सिस किती आहे, रोबोटला कुठल्या डायरेक्शन वरनं पिक करायचंय, कुठं तो ऑब्जेक्ट प्लेस करायचा आहे, हे सगळं तुम्ही जसं काही रोबोट तुम्ही स्वतः ऑपरेट करताय असं तुम्ही त्या कॉम्प्युटरवरती सिम्युलेशनद्वारे पाहू शकता. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. AI आहे, अर्ध्या तासामध्ये तुम्ही स्वतःची वेबसाईट डेव्हलप करू शकता, स्वतःचं ऍप डेव्हलप करू शकता. त्याचे काही टूल्स आहेत, एआयच्या माध्यमातून ते टूल्स कसे वापरायचे, प्रॉम्प्टिंग कसं द्यायचं. सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला काम म्हणजे हा खूप मोठी गोष्ट आहे, परंतु ते काम करण्यासाठी प्रॉम्प्टिंग कसं करायचं. गुड AI, बॅड AI काय आहे. एका माणसानं पेरूचं उत्पादन फक्त ChatGPT आणि एआयच्या माध्यमातून घेतलं. प्रत्येक वेळेस त्याला जिज्ञासा असायची, मी काय करू, मी कशा पद्धतीने करू. तुमच्याशी ते प्रॉम्प्टिंग देताना कशा पद्धतीने ते काम करणार आहे, कशा पद्धतीने त्याच्याकडनं आपण काम करून घ्यायचंय. खूप मज्जा आहे. या 2 दिवसामध्ये तुम्ही असं काही शिकाल की मला असं वाटतं की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जे 4 वर्षानंतर नॉलेज मिळायला त्रास होतो, तो तुम्हाला आता ह्या 2 दिवसात मिळणार आहे. एआय आपण शिकणार आहोत, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, की आता जग सगळं वायरलेस झालंय. वायरलेस कम्युनिकेशन कसं होतं, त्याचे 3 जे मायक्रो कंट्रोलर आहेत ते तुम्हाला आपण शिकवणार आहोत. एआय झालं, IoT झालं, रोबोटिक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. तिथे एआयचा रोबोट आहे, या एआयच्या रोबोटनं एआय प्लस रोबोटिक्स कसं ते मॉडेल ट्रेन करायचं त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक आहे. ऑटोमेशन आहे, ड्रोन आहे, 3D प्रिंटिंग आहे. तुम्ही इथं 3D प्रिंट पाहू शकता. त्याच्या अगोदर एखादा तुम्हाला लागणारा प्रोजेक्ट करायचा, त्या प्रोजेक्टला लागणारी एखादी वस्तू आहे ती स्वतः निर्माण कशी करायची, त्याच्या अगोदर ती डिझाईन कशी करायची. पहिली बाराखडी ज्याला आली तो साक्षर, नंतर आमच्या काळात ज्याला ABCD आली तो साक्षर, आणि आताच्या काळात ज्याला CAD आलं आणि ज्याला कोड आला तो साक्षर. त्याच्यामुळे ही सगळी सुवर्ण संधी समितीच्या लोकांनी आपल्याला इतक्या कॉर्पोरेट वातावरणामध्ये निर्माण करून दिली. गेली 3 दिवस हे सगळं इलेक्ट्रिकलचे कनेक्शन्स, या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागली. आणि या सगळ्यांसाठी तुमच्यासाठी प्राणपणाने झटणारे हेमंत राजन सर, आमचे कार्यकर्ते मार्गदर्शक, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. गेली 1 वर्ष ते झटतायत आणि तुमच्यातला बेस्ट ब्रेन, इथं सिलेक्टिव्ह ब्रेन आहे, आपण सगळ्या विद्यार्थ्यांना अकोमोडेट करू शकलो नाही. त्याच्यामुळे सर म्हटले, सुनील आपण 20 ते 22 टॉप मुलांना आपण इथं प्रवेश देऊ, यांना 2 दिवसाचं प्रशिक्षण देऊ, आपण इथंच थांबणार नाही. तसं ह्या दादांनी सांगितलं की आपल्याला प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे, काहींना आपल्या याच्यात उद्योजकतेकडे आम्हाला घेऊन जायचंय. ज्योतिताई असतील, अमृते सर आहेत, राजन सर आहेत, मते सर आहेत. मते सर त्या काळातले CVPचे अभियंते आहेत आणि ते पूर्ण वेळ आपल्याला देत आहेत. तर या सगळ्या लोकांच्या नजरेमध्ये जर तुम्ही आलात, समिती जर तुम्ही जोडला गेलात, तर आमची अशी इच्छा आहे की यातले काही जर पुढे कॉम्पिटिशनला आपल्याला त्यांना स्पॉन्सर करता आलं, कॉम्पिटिशनला जर तुम्ही या सगळ्या जणांचा उपयोग करून काही विधायक करता आलं, उद्योजकच्या दृष्टीने काही बीज तुमच्या इतक्या उमलत्या वयात जर रुजवता आली, तर मला असं वाटतं की या वर्कशॉपचं ते खरं फलित असेल. पुन्हा एकदा विद्यार्थी साहित्य समितीचं मी मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो. सृष्टी गायकवाड आमची रोबोटिक्सची इंजिनियर आता जर्मनीला जाईल नाही, तिने तो सगळा इंटर्नशिपचा कोर्स आपल्याकडनं पूर्ण केलाय आणि ती आता जर्मनीला काही वेळातच जाईल. आपल्या बरोबर अस्मित आहे, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. देव आता येईल आपल्याकडे आता थोड्या वेळात, तो कम्प्युटर इंजिनियर आहे. असे सगळं मिश्र प्रकारचं वातावरण आहे. आता इथून पुढचा इंजिनियर मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स असं असणार नाही. इथून पुढे प्रत्येक इंजिनियर हा आता ऑटोमेशन इंजिनियर असणार आहे. सगळ्यांचं मिक्स पद्धतीचं तंत्रज्ञान तुम्हाला शिकून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामुळं हे तर 2 दिवस तुम्ही खूप मजा करा, खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिकत जाऊ, पुढे जात जाऊ. याचा उपयोग शेवटी सगळं झाल्यानंतर आपल्या राष्ट्राला कसा होईल,
आपण जे काय 2047चा प्रगत भारत देश पाहतोय त्याच्या 10 वर्ष आपल्याला या मायभूमीला कसं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महासत्ता करता येईल ही आपण विचार डोक्यात ठेवू. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.